फसवण्याचं काम करताय केलंय काय नाही केलंय गोमती आवाज आहे ना त्यांना स्वतःच्या आई बहिणीला बोलल्यावर राग येतो. त्याच आई बहिणी या राज्यातल्या करोडोनं रोडवर बारीक लेकरांनी तरीही त्यांना थोडीही माया आहे. आणि यांनी फसवलंय हे तर अंतिम सत्य असतात. ते तरी कोणते शान आहेत महाराष्ट्रात त्यांनी 40 वर्ष आम्हालाच खाल्लं वाटतं मराठी. प्रकाश आंबेडकरांनी एकत्र येण्याची विनंती केलेली आहे. येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाज निवडणुकीसाठी तयार असेल. आम्ही तर इमानदारीने तयार आहेत. आता आमच्यासोबत किंवा असणारे किंवा कोणी एकमेकात ज्यावेळेस समीकरण जुळत होतं त्यावेळेस सगळ्यांचं सारखं मत पाहिजे. त्यालासुद्धा खूप किंमत. मराठा जसा एकमतानं चालणार आहे तसं बाकीच्या छोट्या छोट्या गैरसमत आहे त्यांनी सुद्धा त्याच ताकदीनं उतारलं तर यांना घालवता येईल. देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत काय भूमिका सांगू आता इलेक्शन संपत आहे पण मराठ्यांविषयी खूपच प्रेम आहे. आता लोकसभा निवड अतिप्रेम इतकं फाळून येतं त्यांचं प्रेम की आमचं. कारण माता माऊली रोटी गोळ्या घातलेल्या अधिकाऱ्यांना बढती दिली त्यांनी बक्षिसी दिलेल्या. आताही त्यांनी पोलिसाच्या माध्यमातून कालपर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले. कधीचे तर पाठीमागचे 4 महिने खूप गृहमंत्री म्हणून शपथ घेतली. तर केंद्रामध्ये कोणतं सरकार आल्यावर तुम्हाला आरक्षण मिळालं? केंद्राचा नाम तर काही संबंध आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतो राज्यात आरक्षण. आता आमचं झाल्यावरच आम्हाला मिळालं नसतं म्हणायचं. धनगरांना पाहिजे असलं तर त्यांचं घ्यायला पाहिजे. मायक्रो ओबीसीला मिळवायचं असेल तर आमचं घ्यायला पाहिजे. मराठ्यांना द्यायचं असेल तर आमचं घ्यायला पाहिजे. म्हणजे जनतेचं आमचं म्हणजे जनतेचं. मुस्लिमांना आरक्षण पाहिजे असलं तर आम्हालाच आणावं लागणार आहे. दलित बांधवांना पाहिजे असेल तर आम्हालाच आमचं आणावं लागणार आहे. आमचं कोणीचं नाही. 70-75 वर्षापर्यंत जनतेचं कोणतंच सरकार नाही. सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे. त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचा प्रभाव म्हणून मी नाही आहे त्याच्यामुळे त्याचं उत्तर आता मला देणं अवघड आहे. कारण मी त्याच्यात नाही. मी सांगताना सांगितलं की समाजाच्या हातात आहे. समाजानं मात्र एक करायचं. पाडण्यासुद्धा विजय उभा राहून स्वतःचा स्वार्थाचं लालची बांधण्यापेक्षा कुठं मला निवडून यायचं किंवा असं काय करायचं खोटं बोलायचं समाजाच्या आंदोलनाचा फायदा घ्यायचा कुठं अपक्ष उभारायचं काही नाटकं करायचं यापेक्षा पाडण्यासुद्धा लय मोठा विषय. पाडा. अशोक चव्हाण यांना देखील मराठा समाज विरोध करतो. त्यांचा आता धंदाच आहे पहिल्यापासून. आज ते सत्यात असली ते आरक्षण देत नाही. सत्यातून गेले ते आमच्याकडून बोलत होते म्हणजे आंदोलनाकडून. आता मध्ये परत तिकडून बोलायला लागले. त्यांचं सरकार आहे आता ते तिकडे गेले जातात. त्यांचं सरकार असून नांदेडमध्ये गुन्हे दाखल होते महिलांवरती. लातूरवरती सुद्धा आता मला वाटतं 4 दिवस झाले तिथल्या महिलांचा फोन आला होता की तिथल्या 100 महिलांवरती गुन्हे दाखल झाले. एक महिला त्यातली तडीपार ही देशातली पहिली घटना असेल. असे सत्ता आहे गृहमंत्र्यांची. मराठा जे आपले मतदार आहेत काय यावेळेस 100% मतदान करावं. त्यातले त्यात मराठ्यांनी तर 100% करावं. कोणाला करायचं काय तो तुमचा अधिकार आहे. मी म्हणणार नाही तुम्ही याला करा त्याला करा. कोणाला करा पण इतक्या ताकदीनं पाडा. इथून पुढं मराठ्यांच्या मताची किंमत केली पाहिजे. मराठ्यांच्या मताची भीती वाटली पाहिजे. जर नाही दिलं तर पुढच्या विधानसभेत टायमाला समाजासोबत मी सुद्धा आहे. यावेळेस मात्र मी कधीच खोटं वागत नाही. आंध्रातून याला उजाडतून त्याला मी कधीच असं डुप्लिकेटपणा नाही करत. त्यामुळे आता कोण येणार कोण नाही येणार हे समाजाला जास्त माहिती. परंतु समाज राईट कार्यक्रम करायचा. पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय. पाडणारे पाडावी आणि देणारे पण बना पुढे. देणारे बनल्याशिवाय पर्याय नाही. विधानसभेच्या निवडणुकीची पूर्ण तयारी केली का तुम्ही? सुरू झाली. कारण यांनी आम्हाला या लोकसभेत टायमाला आत्तापर्यंत फसवलं आचारसंहिता लागेपर्यंत. त्यामुळे पुढचं तयार आहेत आता. चलो धन्यवाद. हिंदी येता नाही इथले जोडी तुम्हाला शिकवतो. गाडी चालवणार.